मला असा मुलगा हवाय जो आयुष्यभर मुंबईत राहील. ते आमचं मुंबईत घर नाहीये, आम्ही पाचगणीला राहतो. यांना मुंबईत राहायला आवडतच. एक विलन म्हणून तेव्हा तुमची ओळख निर्माण झालेली ना सिंघममुळे. तिने अजूनही फिल्म पाहिलेली नाही. सिरियसली एडिट करून टाका बाबा. तोंडावर कान पडत मांडण्यासारखं प्रकरण. खरंच नाही माहिती. कॅमेरा घेऊन उभं होतं त्याला काही बंधन नाहीये. ज्या पोझिशन मध्ये ते फोटोज काढत होते तर त्याचा प्रॉब्लेम होता की म्हणजे खूपच क्लोज फिजिकली. माझे एक्सप्रेशन चेंज होत होते आणि बास आता म्हणजे काय. जो बाजीराव आहेत ते अशोक समर्थ करताय. पण मी काय करू मग. अरे ती पोरगी मला तोंडावर नाही म्हणाली. मी थोडी लहान आहे ना, मग ते मला थोडे समजून घेतात. माझ्या चुकांकडे कानाडोळा करतात. माझ्या आयुष्याचे काही तडे आहेत आणि अशा माणसाला सांभाळणं हे तिचं मोठेपण आहे. फर्स्ट व्हॅलेंटाईन आहे. छान घर असं फ्लावर डेकोरेट केलं, छान तयार झालं. मी यांना विचारलं आयरिश कॉफी घेणार का. हॅलो, आम्ही ना आयरिश कॉफी करतोय, तुम्ही पण या आमच्या घरी. मी सगळ्या मेणबत्त्या विझवल्या, जाऊन ड्रेस चेंज करून घरातले कपडे घालून. पण नंतर भांडणं झाली. नाही, ती सजावट फार वेगळी असते. ते भेटेल त्याला हेच उदाहरण देते, त्याच्यामुळे ते एकदा भांडले असतील. नमस्कार, लव गेम लोचाच्या नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज एक नवीन जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. पण या अभिनेत्याला ना तुम्ही सिंघम मध्ये पाहिलंय, 140 की लास्ट लोकल मध्ये पाहिलंय. त्यांनी विलनचं काम केलंय. पण आज या एपिसोड मध्ये आपण त्याच्या पत्नीसोबत त्याचा रोमॅन्टिक अंदाज पाहणार आहोत. तुम्हाला कळलं असेल की मी कोणाबद्दल बोलतेय. ते हसले पण. तर स्वागत आहे अशोक समर्थ आणि शीतल यांचा. रोमॅन्टिक अंदाज. अरे तोच मुळात आमचा तुम्हाला रोमॅन्टिक अंदाज काढून घ्यायचा आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. मला वाटतं तो पोहोचत असेल. आता पत्नी बरोबर आहात, सो आय गेस पोहोचणार पोहोचवेन. त्या आहेत मदतीला तुमच्या. कसे आहात तुम्ही दोघेही? मी पहिल्यांदाच भेटते त्यामुळे. आम्ही दोघे मस्त आहोत. पण कसे आहात तुम्ही दोघे म्हणजे स्वभावाने विचारायचंय. दोन्ही अंदाजाने सांगू शकता तुम्ही. तू सांग. मी छान आहोत. स्वभावाने हे कसे आहेत? पडद्यावर विलन दिसतात, खऱ्या आयुष्यात कसे आहेत? नाही, विलन तर अजिबात नाहीये. माणूस म्हणून खूप उत्तम आहे, म्हणूनच आम्ही लग्न बंधनात आहोत. पण रोमॅन्स पासूनची सुरुवात केली तर तसं काहीच नाही. मी गावाकडचा माणूस. रोमांसची व्याख्या जी आहे ना मुळामध्ये, ती फिल्मी जगतामधला रोमांस हा वेगळा. ओके. आणि तुम्ही कृतीमधून जे दाखवता, तुम्ही कृतीमधून व्यक्त होत असाल किंवा तुमच्या काय म्हणू आपण त्याला, तुमच्या असण्यामध्ये पण एक रोमांस आहे असं मला वाटतं. त्या व्यक्तीच्या ऍक्सेप्ट करण्यावरती जर ते नाही अवलंबून ठरलं किंवा समजा त्याचा काही विचार करण्यात जर गुंता झाला तर ते सगळंच बदलत जातं. बरोबर आहे की नाही? सो आता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. ओके. सो 6 वर्षांचा संसार कसा सुरू आहे? संसार ह्या शब्दाचं बायकांशी फार जवळचं नातं. सांगा. तुम्ही सांगू शकता. तुमचा म्हणजे नवऱ्यांचाही हातभार असतोच की संसारात, फक्त बाईचा नसतो. तुमचा पण संसार कसा त्यांच्यावर सांगू शकता. 2 बायकांच्या मध्ये तुम्ही बसलाय. नाही, माझा मस्त संसार चालू. छान. एकाच फील्ड मधले दोघे जण आहोत. आणि सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे कलाकृतीला धरून असू दे किंवा व्यक्तिगत जीवनाला असू दे, आमचं पोहोचतं एकमेकांपर्यंत करेक्ट वेळेला करेक्ट गोष्ट. आणि मग आम्हीच रिएक्ट होतो. अरे ओके. मग हे अरे आणि ओके अशी जेव्हा अवस्था होते त्याच्यात आपण चाचपडत पुढे सरकून लक्षात येते की करेक्ट चाललंय. ओके. ही माझी व्याख्या. सुरळीत चाललंय. शीतल मॅम. मी पण सेम बोलणार होते की ऍक्च्युली आम्ही एकाच क्षेत्रात असल्यामुळे आर्टिस्टिक फील्ड हे आपलं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण 24 तास रोज आम्ही कला क्षेत्राला घेऊनच आमच्या गप्पा चर्चा असतात. आणि एकमेकांची फिल्म्स बाबतीत किंवा कलाकृती किंवा एखादं संगीत ह्याची आवड आहे दोघांनाही खूप, तर त्याच्या चर्चा असतात. हेच वातावरण असतं दिवसभर. शास्त्रीय संगीत असतं किंवा कधी फिल्मी संगीत, हे सगळं सेम आहे आवडीनिवडी. तर त्यामुळे संगीत आणि रात्री मध्यरात्रीपर्यंत पण की मध्येच पण अरे यार त्या सीन मध्ये हे रॉंग होतं. पण मी आत्ता तुला तेच बोलणार होते की ऍक्च्युअली मला तो सीन खटकला. म्हणजे ट्रॅक हे डोक्यामध्ये आमच्या चालू होतात आणि एकाच वेळी पडलेला एखादा प्रश्न हा कोणी कुठल्या वेळेला कधी विचारावं हा विचार होत नाही.
तो आपसूक त्याच वेळी मग कदाचित असं असेल की ती एक वेळ टळून गेलेली असेल आणि मग ते एक मंथन चालू राहतं आणि त्या मंथनामध्ये ते वेळ जन्माला कधी येऊ शकेल याची गॅरंटी नाही, पण सायमल्टेनियसली तो प्रश्न आमच्या एकमेकांच्या मनामध्ये उभा राहतो आणि मी विचारतो. ओके, सो आता काही वर्ष मागे घेऊन जाणार आहे, म्हणजे 6 वर्ष मागे आहेच, पण अजून काही वर्ष तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे मी. नाही, तुम्ही कधी भेटलात, पहिली भेट कधी झाली होती इथपर्यंत, एवढ्या लांब घेऊन गेली मी तुम्हाला? आय थिंक ट्रॅफिक जाम चित्रपटाच्या निमित्ताने माझी भेट झाली होती. इयर कोणतं होतं? अराउंड 12-13. ओके, 13लाच तर सिंगम आला. सिंगमच्या नंतरची ती भेट आहे. 13. तोपर्यंत नट म्हणून कोणी माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतं. त्यामुळे कदाचित त्यामुळे मराठीमध्ये कोणीतरी असं डेअरिंग करत होतं की मला अशोकला लीड घेऊन करायचे. हा, आणि अर्थात तो पण या शहराच्या बाहेरचाच माणूस असल्यामुळे त्याला माझ्याबद्दल खात्री वाटू शकली असेल. आणि त्यांनी मला एकच बाजीराव नावाचे, ऍक्च्युली आता लॉकडाऊन करोनामध्ये भयंकर विचारवंत असणारा लेखक, अत्यंत ग्रेट पर्सनॅलिटी आणि लेखणीवरती प्रचंड कमांड असणारा माणूस, की ज्यांचं नाटक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधल्या विद्यार्थ्यांना केलं गेलं होतं. त्यांनी लिहिलेलं जानेमन नावाचं केलं होतं आणि मामान केंद्राने डिरेक्ट केलं होतं. तर त्यांची ती फिल्म होती. तर त्या फिल्ममध्ये कास्टिंगची ती एक प्रक्रिया सुरू होती आणि पहिल्यांदा माझ्याकडे म्हणजे साधारण किती 2013ला 14-15च्या आसपासचा तो किस्सा आहे. ओके, ऍक्च्युली असं झालं होतं, आम्ही ट्रॅफिक जाम साठी भेटलो होतो, पण त्यावेळेस ती फिल्म कन्फर्म झाली होती, आम्ही दोघेही करत होतो, पण समहाऊ प्रोड्युसर्सच्या काही प्रॉब्लेम्समुळे ती फिल्म पोस्टपोन झाली आणि ती बऱ्यापैकी पोस्टपोन झाली, पण आम्ही त्या निमित्ताने भेटलो होतो. आणि मग अचानक 2-3 महिन्यानंतर मला एक फोन येतो ट्रॅफिक जामच्या प्रोसेस नंतर. महेश म्हणून आमचे एक मित्र आहेत, कॉमन फ्रेंड डिरेक्टर आहेत, महेश पावसकर, की शीतल सरांना तुझ्याशी बोलायचंय तर तू त्यांना फोन कर. मी तर विसरलेच होते. ते म्हणते कोण सर? अशोक सर. ओके, मग मी म्हटलं माझ्याकडे नंबर नाहीये. तर त्यांनी मला नंबर पाठवला. मग ते म्हणाले की अच्छा अशी फिल्म करतोय आम्ही आणि तू त्या डिरेक्टरला जाऊन त्या ऑफिसमध्ये भेट. आणि मग मी त्या डिरेक्टरला जाऊन भेटले ऑफिसमध्ये आणि समहाऊ काही कारणांमुळे मी ती फिल्म नाही म्हणाले. ओके, आणि त्या डिरेक्टरने मग यांना फोन केला की अरे ती मला तोंडावर नाही म्हणून गेली आहे. अशोक, अरे ती पोरगी मला तोंडावर नाही म्हणाली. तुम्ही म्हटलं तुम्ही असं काय घडलं म्हटलं. अरे नाही, मी तिला फार छान पद्धतीचं नरेशन दिलं मस्तपैकी. मला थोडासा डाऊट होताच ऍक्च्युअली, कारण ते सुरुवात केली त्यांनी मला सांगायला आणि तरी मला तोपर्यंत आय थिंक हिचा फोन मला यायला लागला. म्हटलं 1 मिनिट थांबा, मी तिचाच फोन मला येतोय बहुतेक, तर मी तिच्याकडनं जाणून घेतो. नाही तू बोल बोल पटकन, ती स्टेशन पर्यंत गेली नसेल तुर्तास बोलावून घे, बोल आणि परत माझ्याकडे पाठव म्हणे. म्हटलं ठीक आहे. आम्ही त्यांचा फोन कट केला आणि हिचा फोन आला. आता पुढचं सांगतो. मग मी म्हणाले की काही कारणांमुळे मी ते फिल्म नाही म्हणते, मला नाही आवडला तो रोल. तर ते म्हणाले अच्छा आता कुठेस? मी म्हटलं अच्छा अच्छा इथून मी चाललीये घरी. आय थिंक सायनला होते त्यावेळेस. ते म्हणाले मी दादरला आहे, तू दादरला ये, आपण भेटूयात. मग दादरला मी अमिगो म्हणून एक हॉटेल आहे, तिथे मी टॅक्सीने उतरले. आणि जनरली माझी ही पद्धत आहे की मला जर कळलं की काय रोल आहे तर मी तो रोल म्हणजे मी त्या गेटअपमध्ये भेटायला जात असते. सो तो रोल मला माहिती होता काय आहे आणि मी त्याप्रमाणे ती हिरवीगार साडी, मोकळे केस आणि मोठं कुंकू वगैरे असे तयार होऊन गेले होते. पण ते समहाऊ काही मला आवडला नव्हता तो रोल. आणि मग मी टॅक्सीमधून उतरले आणि मला दिसत नव्हतं की हे आत बसलेले आहेत, पण ह्यांना मी दिसत होते बाहेरून उतरताना. आणि समहाऊ त्यावेळेस इथे जरा काहीतरी झालं. पण तुम्ही जेव्हा ह्यांना फोन केला तर तुम्हाला माहिती होतं का? कारण ते म्हणाले की सिंगम तेव्हा झाला होता, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होतात, तरीही तुम्ही नाही बोलत त्या मूवीला? नाही, चांगल्या पद्धतीने वगैरे म्हणजे एक विलन म्हणून तेव्हा तुमची ओळख निर्माण झालेली ना सिंगम मुळे. तिने अजूनही फिल्म पाहिलेली नाही. ओह शिट, सिरियसली? एडिट करून टाका बाबा. म्हणजे तोंडावर कानफडत पाहण्यासारखं प्रकरण आहे. खरंच नाही पाहिली? नव्हती पाहिली. आता पण नाही पाहिली. खरंच नाही पाहिली? एवढा मोठा विलन आमच्या समोर बसून त्याच्या बायकोने सिंगम नाही बघितलेला. ठीक आहे, पुढे कधी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला का की दाखवूया बाबा बायकोला रोल कसा होता? नाही, तिने आपल्याला काय जज करावं? आपण गावावर माणसं आहोत आणि आपल्याला येतं काम ते आपण प्रूव्ह केलं, जगानं स्वीकारलं. परत तिला बसून बघ बाई मी काय केलं तसं काय
हेतू काहीच नव्हता ना तसा. बघितली नाही बघितली. मग नंतर तुम्ही यांना बघितलं मग काय तुमचा ट्रॅफिक जाम झाला मनाचा? नाही त्यावेळेला माझ्या डोक्यातलं चित्र वेगळं होतं. म्हणजे त्यांनी जे फोनवरती सांगताना की आधीच त्याचा एक कहाणी आहे त्याची की ते पद्मिनीचं कॅरेक्टर होतं. ओके. पद्मिनीचं कॅरेक्टर खानदानी श्रीमंत असणाऱ्या घरातल्या एका सदन परिवारातल्या एका त्या बाईचं कॅरेक्टर. त्यांनी मला ते स्केच मध्ये वर्णन केलं होतं की अशी काठापत्राची, आणि ते मी हिला म्हटलं तुम्ही एक काम, तेव्हा तिला आवाज बोलत होतो म्हटलं तुम्ही त्यांच्या अशा अपेक्षा आहे तर तुम्ही त्या गेटअप मध्ये गेलात तर तिने त्या गेटअप मध्ये गेली. त्याच गेटअप मध्ये ती परत त्यांना नाही म्हणून ती पुन्हा आलेली होती. तर काचेमधून मी तिला पाहिलं होतं. ती एंटर झाली, मोकळे केस आणि त्या हिरव्या बांगड्या पेंटल्या. तर मी म्हटलं याने एवढं काय सांगितलं की पूर्ण गेटअप मधून आली. आणि मग ही समोर येऊन माझ्या बसली अशी. तर मला असं वाटतं की तिथे मी असो नाहीतर आणखीन कोणीही असो, साधारणपणे त्या खुर्चीत बसणाऱ्या माणसाची जी एक म्हणजे आता नवरा आहे म्हणून मी बोलत नाहीये, पण स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांच्या मध्ये अशा काही पर्सेंटेज असतात की तुम्हाला खुणावून जातात. पण त्या खुणावून जाण्याचे अर्थ पुन्हा कुठल्या तरी परिणामामध्ये ते रूपांतरित होतात की नाही होत हा विचार नसतो कोणाच्या मनामध्ये. तेवढीच एक सिच्युएशन होती डोक्यामध्ये माझ्या. आणि ते काय म्हणू आपण त्याचा नेमका अर्थ आपण काय काढावा. अरे कारण हिची माझी भेट पहिली एकदा झाली होती. ती बरिस्तामध्ये ट्रॅफिक जाम नावाची जी फिल्म आहे तर त्याच्यासाठी त्याच महेशने बोलावून घेतलं होतं. तर त्यावेळचं तिचं रूप आणि कट टू ही पर्सनॅलिटी ह्याच्यात जमीन आसमानाचं अंतर होतं. पण तेव्हा माझं डोकं फिरलं होतं की ते बोंबलायला आम्ही त्या सिनेमाबद्दल बोलतोय आणि ती तिच्या एका झोन मध्ये होती अर्थात, पण ते पर्सनॅलिटी मधलं एक वेगळं पण हे खूप स्ट्रॉंगली मला जाणवलं होतं. आणि मग समोर बसून तिने तो पूर्ण पाढानंतर जेव्हा गायला माझ्या समोर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या त्या लेखकाचा गोंधळ असा झाला की त्याने सिनेमा हा त्याच्यात सिनेमा नेमका काय घडणार आहे हे सांगायला सुरुवात करताना मुख्य पात्रापासून त्याची सुरुवात होते. तर ते कमळी नावाचं जे कॅरेक्टर होतं ते कमळीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू गोष्ट ऐकवली आणि त्याच्यातली जी पद्मिनी आहे त्या पद्मिनीची व्यथा काही वेगळीच होती, जे मला माहित होती त्या लेखकालाही माहित होती, पण त्यांचं निरेशन करताना गफलत झाली. आणि हिने नेमकं तेच पकडून बसली की मी पद्मिनी ऐकायला गेले नाही, मला कमळी ऐकवली. ओके, म्हणून नाही म्हणाला. म्हणजे मला असं जाणवलं की मग मी काय करायचंय जर त्याच्यात मला काही करण्यासारखं नाहीच. म्हणजे शेवटी त्यांचं नरेशन मध्ये होतं, मी त्यांना म्हटलं अच्छा हे कमळीचं कॅरेक्टर मला करायचं आहे का, तर ते म्हणाले नाही पद्मिनी. म्हटलं पण तुमच्या नरेशन मध्ये पद्मिनी कुठेच नाही आली. म्हटलं नाही, जो बाजीराव आहे ना ती त्याची बायको आहे. म्हटलं पण मग नुसती बायको म्हणजे काय, जर तुमच्या नरेशन मध्येच येत नाहीये तर मी काय करणार. म्हटलं अरे पण तो जो बाजीराव आहे ते अशोक समर्थ करताय. म्हटलं पण मी काय करू मग. कारण तोपर्यंत मी यांचं कोणतंच काम पाहिलं नव्हतं. सिंगम नाही पाहिलं त्यावेळेस. तर मग मी स्वतः पण असतंय, त्यांना पटलंय ते. नाही त्याची खंत बिंत काही नाही, कारण ट्रॅफिक जामचं कास्टिंग तिचं झालं होतं तेव्हा काही शॉपिंगच्या निमित्तानं मी बांद्र्याला गेलो होतो. माझं काही होतं तिचं काही होतं. मी सुद्धा मुंबईत ओपनली फिरण्याचा एक्सपिरियन्स आयुष्य करून रस्त्यावर फुटपाथलाच फिरलो, शॉपिंगसाठी गेलो, पण त्या माझा मार्केटमध्ये जाण्याचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा होता. तर तेव्हा जी काही तुफान गर्दी बिर्दी झाली ही जवळपास अर्धा किलोमीटर मागे आणि आम्ही एकत्र शॉपिंगला गेलेलं तेव्हा. ओके, हा. आणि मी पुढे, मला वाटायचं की लोक मला त्रास देतात आणि ही तिच्या दुनियेत काय मागे चालत फिरते म्हणजे. तर ते एक वेगळं रूप होतं. आणि त्यामुळे इकडची जी बाजू होती या कॅरेक्टरला धरूनच, ते कॅरेक्टरचं जे स्केच होतं ते मला एकट्याला फार स्ट्रॉंगली माहित होतं की आपल्याकडे प्रॉब्लेम तोच आहे ना की इथे खूप काही बोलायचे डायलॉग ज्याला आहेत किंवा जिला आहेत सिनेमामध्ये की त्यांना वाटतं की माझं मेन कॅरेक्टर, पण अल्टिमेटली सिनेमा कम्प्लीट झाला त्यावेळेला तिला त्याचं रिअलायझेशन झालं असावं असं मला वाटतं की त्या कॅरेक्टरची उंची फार वेगळी होती आणि ते डेप्थ आणि तो रिझल्ट तिला मिळालेला आहे. पण त्या मूवीसाठी मग तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं का की तू कर हा मूवी? कारण की दुपारी 3 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे आधी अमिगो मध्ये होतो आम्ही, त्याच्यानंतर मग ते थोड्या वेळाने बंद झालं रेस्टॉरंट. मग आम्ही तिथून बंद होईपर्यंत डेट होती पहिले. रेस्टॉरंट बंद होईपर्यंतची डेट होती. ते 4 वाजेपर्यंत गप्पा झाल्या, सुरू झाल्या, पुस्तकाला एक सुंदर कादंबरी होती. तर वेगवेगळा थॉट प्रोसेस. हे झालं कधी, जेव्हा मी तिला पूर्ण त्या बाजीरावाच्या पद्मिनीचं मॅटर सांगण्याकरता आम्ही गोतला पूर्ण वेळ गेला.
बरोबर. मग तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बरीच तर थोडासा वेळ गेला. ओके. आणि मग या 2 ठिकाणावरून जेव्हा पद्मिनी तिला कळली तेव्हा पुस्तकांना धरून विषय सुरू झाला, तेव्हा जाता जाता सिचडीत परत कॉफी पेलो. ओके. आणि तिथून 3 रेस्टॉरंट एका मूवीच्या कॅरेक्टरच्या नरेशन साठी फिरले. पण ते म्हणाले की तुम्ही शॉपिंगला एकत्र गेला होतात, तेव्हा ती गर्दी बघून म्हणजे फॅन्स आले असतील, तेव्हा ऑटोग्राफ असतील, सेल्फीज असतील, सेल्फीज होते. सेल्फीज पण तेव्हा तरी कळलेलं की हा कोणतरी बऱ्यापैकी मोठा माणूस आहे जो माझा म्हणजे हे असणार, को ऍक्टर असणार आहे. तेव्हा तरी रिअलायझेशन झालं होतं का? नाही, त्याच्या आधीच रिअलायझेशन झालं होतं. आम्ही ज्यावेळेस सीसीडी मध्ये बसलो होतो, आम्ही सगळे मीटिंगसाठी बसलो आणि हे आले, तर त्यावेळेस मला असं ज्यावेळेस ते आले तर त्यावेळेस सगळे उभे राहिले. का उभे राहतात सगळे? मग मी त्याच्यात मी उभी राहू की नाही उभी राहू, अच्छा पण सगळेच उभे राहिलेत, आता चला उभं राहूयात. तेव्हापासून जरा ओके काहीतरी कामं केलेली आहे. पण फर्स्ट इम्प्रेशन काय होतं दोघांचं एकमेकांबद्दल? तुम्ही जेव्हा ह्यांना पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुमचं एक फर्स्ट इम्प्रेशन डोक्यात काहीतरी आलं असेल ना की हा माणूस, तसं मी मगाशी म्हणाले की मला दडपण आलेलं इंटरव्ह्यू करायच्या आधी की कसे असतील हे बोलण्याच्या आधी. जेव्हा आता बोलले तेव्हा थोडासा कम्फर्ट झोन झाला. पण तुमचं कसं झालेलं की एखाद्या जेव्हा पहिल्यांदा माणसाला बघतो आपण, ते काहीतरी इम्प्रेशन आपण डोक्यात फिट करून बसतो, तर ते कसं नंतर चेंज झालं एकमेकांबद्दल? पहिल्यांदा मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ते जे आले तर ते पर्सनॅलिटी पहिल्यांदा, ऑब्व्हियसली त्यांची पर्सनॅलिटी पहिल्यांदा येते. तर त्यावेळेस एक माणूस वेल फिट, स्वतःला छान मेंटेन ठेवणारा, फिजिकल फिटनेसला घेऊन सिरियस, अशी पर्सनॅलिटी पहिल्यांदा समोर झाली. पण ज्यावेळेस आम्ही एकमेकांबरोबर गप्पा मारायला लागलो तर साहित्याला घेऊन आमच्या काही चर्चा झाल्या वगैरे, मग त्यावेळेस अरे वा हे पण आहे छान. आणि आय थिंक त्याच पहिल्याच मीटिंगमध्ये यांनी मला एक पुस्तक सुचवलं होतं. मग मी म्हटलं बरं. मग तिथून जाताना शिवाजी मंदिरच्या इथे एक लायब्ररी आहे, मग मी तिथून चालत त्या लायब्ररीपर्यंत गेली, ते पुस्तक घेतलं आणि घरी पोहोचेपर्यंत माझं ते पुस्तक संपलं पण होतं वाचून. सो मग अरे वा, साहित्यातलं पण एवढं नॉलेज आहे, असंच होतं. सर तुमचं काय इम्प्रेशन होतं त्यांच्याबाबत? नाही, इम्प्रेशन बाबतीत म्हणशील तर मी एवढा टाइम स्पेंड ज्याला आपण म्हणतो किंवा सिनेमाला तर कोणाला तरी कन्व्हिन्स करणं किंवा काही ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या स्वतःची एक अशी अवस्था होती की ज्या स्ट्रगल मधनं मी असा प्रवास माझा सुरू झाला होता, त्या आयुष्याचं एक चाचपडणं वेगळं होतं. आयुष्यामध्ये विविध घटनांची आक्रमणं सुरू होती, त्याचं एक चाचपडणं चालू होतं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये शक्यतो काय म्हणू आपण त्याला, अशा काही अनुभवांचा सामना मी केलेला होता की म्हणजे तिच्या तोंडावर मी हे हजारदा बोललेले की तू पण आता एक मुलगीच आहेस. पण माझं ना एक भयान बायकांच्या बाबतीतलं इम्प्रेशन आणि ना डेंजर आहे ते. हा म्हणजे अनप्रेडिक्टेबल पर्सनॅलिटी असते आणि बिचारे सगळेच पुरुष आहेत, आता त्यांना माहिती आहे हा सगळा गोंधळ त्यांच्या की यांचा अंदाज येत नाही तुम्हाला. आणि ह्या सगळ्या अनुभवांचा साक्षात्कार असं घेऊन झाल्यामुळे कम्फर्टेबल लेवलवरती साधारण आपण बोललो बाबा हिच्याशी, आपण बोलू शकलो किंवा ही छान बोलते ओके. अदरवाईज हेतू तुमचे चुकीचे असते ते तिथल्या तिथे पोहोचतात ना एकमेकांना. तर त्यामुळे त्या गप्पा छान झाल्या होत्या माझ्या. ओके. पण मग मैत्री कशी झाली पुढे? नंबर शेअर झाले, बोलणं, कोणी पहिला इनिशिएटिव्ह घेतला बोलण्यासाठी? मैत्री वाढवण्यासाठी एक इनिशिएटिव्ह दोघांपैकी कोणीतरी घेतला पाहिजेच होता, जो कोणी घेतला? आय थिंक हे जे सांगितलं ना, आम्ही एकाच दिवशी 3 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत एकत्रच होतो, तर तिथेच मैत्री झाली होती. आणि मैत्री झाली म्हणून इतका वेळ पहिल्याच दिवशी आम्ही स्पेंड केला. आणि मग तेव्हा नंबर शेअर झाले होते. आणि मग नंतर मग आम्ही एकत्र फिल्म केली. मग एकच राव बाजीराव, ट्रॅफिक जॅम आणि लागोपाठ आणखीन एक तिसरी फिल्म होती भेंडी बाजार. सो या मीटिंग झाल्यानंतर आय थिंक 15-20 दिवसानंतर ह्या तिन्ही फिल्म सुरू झाल्या आणि बॅक टू बॅक ह्या 3 फिल्म्स एकत्र चालू होत्या. सो या 3 फिल्मचं मिळून जर ड्युरेशन 2-2.5 महिने, मग 2-2.5 महिने आम्ही सतत एकत्र होतात. म्हणजे भेट झालेल्या त्या क्षणापासून त्या 3ही सिनेमांचा प्रवास संपेपर्यंतचा कालखंड साधारण 5-6 महिने तर असेल. डबिंग बिबिंग ही सगळी प्रक्रिया. तर सातत्यानं आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत कॉन्स्टंटली. मग 5 महिने झाले सतत एकत्र आहात, पण ते कोणाला तरी रिअलायझेशन असतं ना की बाबा हा मला ही मुलगी आवडते, किंवा जे मला वाटते ते समोरच्याला वाटतंय का हे जाणून घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. इफ जर तुम्हाला ते सुरुवातीला आवडले असतील तर तिला पण मी आवडतोय का
हे जाणून घेणं पण तितकंच महत्व, आणि त्याची पण एक प्रोसेस असते की ती सांगायची कशी, ते बिहेवियर ओळखायचं कसं. सो ते एक कसं. तुझी लव्ह स्टोरी कशी आहे ती? माझी लव्ह स्टोरी नाही ते तुमची लव्ह स्टोरी सांगायची नाही म्हणजे मी चाच पडतो ना की असं आहे का, हा मग माझं पण असंच आहे, एक अंदाज तरी येईल मला. त्यांना त्यांचं रोमॅन्टिक अंदाज बाहेरच नाही काढायचं. तू सांग प्लीज सर, सांगा. ऍक्च्युली कसं झालं की आम्ही 5-6 महिने एकत्र घालवल्यानंतर आमची खूप छान मैत्री झाली होती. आणि इंडस्ट्रीमध्ये माझी कोणाबरोबर मैत्री नव्हती, सेम यांची पण कोणाबरोबर मैत्री नव्हती. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही एकमेकांचे छान मित्र झालेलो आणि मग ती मैत्री पुढे कंटिन्यू झाली. मग ह्या प्रवासामध्ये कधी ऍक्च्युली हे खरं आहे की कधी कोण कोणाला त्या अर्थाने म्हणजे मैत्रीपेक्षा पुढे जाऊन आवडायला लागलं हे कळालंच नाही. मग अनेक वर्ष निघून गेली त्याच याच्यात आम्ही संपर्कात होतो सिरियसली. आणि आजही ना ह्यांनी मला प्रपोज केलं ना मी यांना प्रपोज केलं. पुढचा प्रश्न फसला यार माझा. येस, कोणी कोणाला तुला विचारण्याचं मागचं कारणच होतं की तू प्रक्रिया मला तुझी कळली असती ना तर मग तू असं जज कर असं मी म्हणालो. ओके. पण आजही हे चित्र आहे की ना तिने मला प्रपोज केलं ना मी तिला प्रपोज केलं, पण आता ती माझी बायको आहे. पण मग ते एक्सप्रेस करणं असतं ना की लग्न करूया किंवा लग्नापर्यंत पोहोचूया किंवा रिलेशनशिप, ते मैत्रीचं तर आहेच, मैत्री एक वेगळी असते आणि प्रेमाची मैत्री एक वेगळी असते. असं झालं की बऱ्याच वर्षांपर्यंत आमची मैत्री होती आणि मग माझ्या घरून सुरू झालं होतं, म्हणजे नॉट रिलेटेड टू ही, पण आता लग्नाचं वय, लग्न कर असं चालू होतं. सो ऑब्व्हियसली आम्ही एकमेकांशी हे सगळं शेअर करायचं. माझ्या घरी ना असं चालू आहे, आपणच एकत्र, आपण एवढे छान मित्र आहोत, आपणच लग्न करूयात, असं झालेलं बोलणं. हा, तर मग अच्छा असं मला विचारते का तिला? दोघांनी त्या बोलतात, तुम्ही विचारात आहात. मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी अजून आठवताय बोलण्यासाठी की काय झालं होतं. तिच्या त्या वाक्याला कनेक्ट करून जायचंय ना मला. चालेल, पुढे सर. ते मलाच कन्फ्युज करताय. ओके सर, त्यांचं असं झालं की चल घरचे म्हणाले लग्न करूया, तर तू माझ्याशी लग्न करशील का, असं झालं. तुमचं काय झालं? पण लग्न करण्यास योग्य अशी ती वधू होती. ओके, असं इतकं स्वाभाविक येते. मग डेटिंग वगैरे झालं की नाही झालं? आता 5 महिने जर शूटिंग तेच डेटिंग होतं. पण मला म्हणजे तुम्ही लग्न 2019 मध्ये केलं, राईट? म्हणजे लोकांना असं वाटतं की बरेच ठिकाणी रिसर्च करताना मी असं बघितलं की काही लोकांनी 2021 लिहिलंय, काही लोकांनी 2020 लिहिलंय. याच संदर्भात मला एक बोलायचं आहे की इंटरव्ह्यूज घेताना जसं आता तू डिरेक्टली विचारलंस, तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण असं बऱ्याचदा असं होतं की जाणून न घेता बऱ्याच न्यूज मध्ये किंवा सोशल मीडियावर काहीतरी भलतंच लिहिलंय. म्हणजे लग्नाची तारीख वेगळीच, भेटलो वेगळंच, प्रेम वगैरे वेगळं, फोटो पण वेगळा, एवढं लपवलं चेहरा खाली. मी म्हटलं हे कोण आहे माझी मी विचारलं बायको म्हणून आणखीन वेगळेच फोटो. त्याच्यावर तुम्ही काहीच रिॲक्ट होत नाही झाले? असं केलं त्यांनी? ओ, मी म्हटलं ते पापाराजेसारखं प्रकरण आहे, कोणी काही रॅन्डम फोटो छापला होता तो. सो प्रश्न होता की 2019 मध्ये तुम्ही लग्न केलं, पण तुमची भेट 2013 साली या 14 साली असं तुम्ही म्हणालात, पण मधली 4 ते 5 वर्ष गेलीच का? मग ते प्रकारचं डेटिंग होतं, रिलेशनशिप होतं की एक्झॅक्टली काय होतं? तुम्ही त्याला रिलेशनशिप म्हणाल की काय म्हणाल? तेच मी म्हणाले ना की ते कळालंच नाही आम्हाला 5 वर्ष, एवढी वर्ष की, पण आमची छान मैत्री होती. आम्ही एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल होतो आणि इंडस्ट्रीमध्ये आमचं दोघांचंही दुसरं कोणी असं छान मित्र नव्हते. आणि ज्यावेळेस लग्न सुरू झालं तर त्यावेळेस असं मला वाटलं की एखाद्या कोणत्या तरी परक्या पुरुषावर विश्वास ठेवून आयुष्य काढण्यापेक्षा मी या व्यक्तीला खूप छान ओळखतीये, ही व्यक्ती पण मला छान ओळखतीये, तर आपण आयुष्य एकत्र काढूया. आणि मग तिथून ते ज्यावेळेस लग्न आता करायचं आयुष्यात, हे ज्यावेळेस माझं सुरू झालं, तर मग मी ठरवलं या व्यक्तीबरोबर. पण तुमच्यासाठी स्पेशली प्रश्न आहे की मुली जेव्हा लग्न करतात तेव्हा एक स्पेसिफिक मला असाच हवाय, मला तसाच हवाय. तुम्ही एकाच क्षेत्रातले आहात, सो तुझं असं काही होतं का की मला असाच नवरा हवाय, मला तसाच नवरा हवाय? काही त्यांना भेटण्याच्या आधी असे काही विचार केले होते का? हो, कारण की मुली लहानपणापासूनच लग्नाचा विचार, स्वप्न बघत असतात. मी सांगू मला काय हवं होतं नवरा म्हणून? मला असा मुलगा हवाय जो आयुष्यभर मुंबईत राहील. एवढं एकच माझं प्रेफरन्स होतं किंवा प्रायोरिटी होती. नाही, यांना अजिबात मुंबई आवडत नाही आणि आमचं मुंबईत घर नाहीये, आम्ही पाचगणीला राहतो, यांना मुंबईत राहायला आवडतच नाही. हे पण कोणाला माहिती नसेल कदाचित.
ही फार वेगळी गोष्ट आहे. म्हणजे वेगळी गोष्ट मी अशा अर्थाने म्हणेन की करिअरच्या दृष्टिकोनातून तर मी मुंबईत होतोच. मुंबई आवडत नाही आहे स्टेटमेंट फार रॉंग आहे. मुंबई आवडते मला, कारण आज मी जो आहे ते हा मुंबईमुळेच आहे. पण मी ना थोडासा खऱ्या अर्थानं तुला सांगतो की मी एक वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगलेला माणूस आहे. ओके. त्यामुळे प्रकृतीच्या प्रती माझं खूप एक वेगळ्या प्रकारची श्रद्धा आहे, अट्रॅक्शन आहे मला. नेचरचं खूप अट्रॅक्शन आहे. आणि कलावंत असल्यामुळे म्हण किंवा कसंही म्हण, ह्या शहराच्या रस्त्यावरती फुटपाथवरती माझा प्रवास झालेला. आणि तेव्हा त्या शहराबाबतीत ती जवळीक किंवा ह्या शहराच्या बाबतीत आत्मीयता, प्रेम हे तर ठासून भरलेलं आहे. पण कधी कधी ना ह्या शहराची एक वेगळ्या प्रकारे मला दया पण यायची. कालही येत होती, आजही येत होते. तिच्या त्या आव्हानात्मक ताकदीचा व्यापक विचार केला तर कधी कधी वाटायचं की काय आहे हे अजब शहर. इथे माणसांची स्वप्न पुरी होतात, उपाशी मरणाऱ्याचं पोट भरतं, बेघर असणाऱ्याला फुटपाथच्या रूपानं किंवा एखाद्या इमारतीच्या जिन्याखाली त्याला घर सापडतं. आणि त्याहून पलीकडे की इथे कोणी उपाशी मरत नाही. तो म्हणजे आज आपण ही इतकी चुकीची गोष्ट घडलेली की सिग्नलला लोक भेटतात, हा व्यवसाय झालाय. भीक मागणं हाही व्यवसाय झालाय. पण खऱ्या गरजू माणसांपासून ते अगदी या तळागाळातल्या लोकांपर्यंत इथे कोणीही उपाशी राहू शकत नाही. या शहरामध्ये त्यांनी काम करो किंवा न करो, एवढे दानशूर असणारी माणसं पण याच शहरामध्ये आहेत. पण ह्या सगळ्यांनी या शहराचा कधी विचार केलाय का, असा जेव्हा प्रश्न येतो मनामध्ये, की तिला फक्त चुसतोच आपण, तिला हेच करतो. आता हा थोडासा इमोशनल मुद्दा येतो. आज जे काय आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतं तेव्हा ते म्हणजे असणारा हा भूखंड केवढा, ह्या 7 बेटांनी एकत्रित केलेलं ही नगरी आहे ऍक्च्युली. आणि याच्यावरती जे काही उभं राहिलेलं सगळं स्ट्रक्चर आहे, तर तिची भीती वाटते कधी कधी. ती कोणत्या क्षणी कशा पद्धतीने रिॲक्ट होईल ही प्रकृती तुम्हाला कोणाला सांगता येणार नाही. अशा एका ट्रॉमामध्ये म्हण किंवा, आणि शिवाय माझं नेचरच्या सोबत असणारं एक नातं, आणि जेव्हा साधारणपणे एक नाव झाल्यानंतर आज मुंबईमध्ये काय होतं, म्हणजे इथे फार तर डबिंग होतात, इथे मी मीटिंग करू शकतो माझ्या डिरेक्टर बरोबर. अत्यंत चांगल्या चांगल्या कलाकृतींचं शूटिंग हे मुंबईच्या बाहेरच होतं, अब्रॉडला होतं, आउट ऑफ स्टेट होतं, कारण लोकांना इथे वेळेवरती त्या शिफ्टला माणूस पोहोचूच शकत नाही. हा एक मुद्दा. ट्रॅफिकची अवस्था तुम्ही सगळे बघताच आहात. आणि गाडीच्या स्टेअरिंग वरती बसणारी माणसं जेव्हा पाहतो मी, त्यावेळेला ह्यांच्या मनात काय खतखत चालू असेल, किंवा सिग्नलला उभे असणारे भिकारी असतील किंवा आणखीन तथाकथित कोणीही असू दे, त्या अवस्थेने ना मी कुठेतरी असं एक अस्वस्थ होत असायचो. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हाच चित्र वेगळं. जसा जसा मी व्यक्ती म्हणून विकसित होत गेलो तसं तसं हे चित्र इतकं माझ्यातलं बदललं की म्हटलं आता माझं अडत काहीच नाहीये जर मी मुंबईत नाहीये तर. म्हणजे माझे डिरेक्टर्स ज्यांना मी हवाय ते मला कॉल करतात, मी मीटिंग करतो. बरं आता झूम मीटिंग अमुक तुम्ही सगळं डायरेक्शन झालं, फोनवरती घेतो, डायरेक्ट मला शूटिंगच्या तारखा येतात. पागलपंती सारखं अनिस बर्मी सरांचा जो चित्रपट आहे, मी पाचगणी टू एअरपोर्ट मुंबई पकड किंवा पुणे पकड, आणि मग मला हे सोपं वाटायला लागलं. या कारणासाठी म्हणून ऍक्च्युली मी शहराच्या बाहेर गेलो. माझं या शहरावरती प्रेम आहे. त्यामुळे ती जो काय आरोप करते ना की नाही, या नगरीवर माझं प्रेम आहे आणि ते कायम माझं राहणार आहे. सर मुंबईबद्दल एवढं भरभरून म्हणालेत, पण प्रश्न हा होता की मुंबईमध्ये घर नाहीये हे तुम्हाला, तरी पण मग तू प्रेमात कशी काय पडली आणि मग लग्न करायचा निर्णय कसा काय घेतला? कारण की हा तर एक मेन पॉइंट होता, मुंबईत घर हवं. हो, पण मग तेच ना, आता प्रेम झालं, मग आता वाटलं कसं काय प्रेम झालं, कोणते गुण आवडले सरांचे? 100 तेवढं एक नसलं म्हणून काय झालं? बरोबर, नसलं म्हणून काय झालं? म्हणजे मी विचार केला आज नाही तर उद्या आपण मुंबईत घर घेऊच, घेऊ ना आपण कधीतरी. ओके, म्हणजे घ्यायला प्रॉब्लेम काहीच नाही अजिबात. पण आता वेगवेगळा लढा चालू आहे. आता स्वतःच पुण्यामध्ये राहते. एक माणूस म्हणून तर उत्तम आहेच आहे. त्या पलीकडे आम्ही एकमेकांना खूप छान समजतो, कम्फर्टेबल आहोत, जे खूप महत्वाचे. आपण ज्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीबरोबर पण कम्फर्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपण आहोत ते आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. तर ती ते कम्फर्ट आमच्यामध्ये होतंच, आमची इतक्या वर्षांची मैत्री होती म्हणून. आणि कलागुणांना घेऊन आमचे सेम विचार आहेत. सोशा ते तुझ्यासाठी ठेवलं. ती गोष्ट की आमचं एकमेकांच्या बरोबर क्रिएटिव्हिटीला धरून असतं, कलात्मकतेला धरून असतं,
म्युझिकला धरून असू दे, परफॉर्मिंग आर्ट्स बाबतीमध्ये मी बोलतो की कॅरेक्टरायझेशनला धरून असू दे, चित्रपटाच्या बाबतीत असू दे, व्यक्ती म्हणून असू दे, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते अत्यंत स्पष्ट व्यक्ती आहे. तुमची चूक लक्षात आणून देण्याचं काम करते. तिसरी गोष्ट ती खरेपणाने डिप्लोमॅटिक कुठल्या प्रकारचं वागणं ज्याला आपण म्हणू किंवा काय. नॉर्मली केमिस्ट्री म्हणजे वेगळं काय की मला तुझ्याकडे व्यक्त व्हावंसं वाटतं, तुला माझ्याकडे व्यक्त व्हावंसं वाटतं, कुठल्याही प्रकारचे शक्यपंजे करून मी काहीतरी आता तुझ्यापासून प्लॅन करून किंवा काय असं आमच्यात कधी घडलं नाही, घडेल असं मला वाटत नाही. कारण मी याचा अर्थ एवढाच काढतो की तुम्ही प्रवासाला जाता आणि अचानक एखाद्या झाडाची सावली बघता आणि 2 मिनिटाकरता तुम्ही सावली खाली जाऊन तुम्ही विसावा घेता आणि फक्त छान वाटलं असं म्हणतो. मग ह्या छान वाटल्याच्या फिलिंगला शब्दामध्ये नमूद कर असं म्हटलं तर तू काय लिहू शकशील? म्हणजे काय? तर तो सहवासामध्ये सुद्धा एक तुमच्या, कारण काय आहे, माणूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनांनी बांधलेलं एक विचित्र पद्धतीचं रसायन असणारं एक जाळ आहे. एक तर तो स्वतः घडत असतो त्यावेळेला बऱ्याचदा भोवतालचा समाजही त्याला घडवत असतो आणि सायमल्टेनियसली सोसायटीतल्या वातावरणाच्या सोबत त्याचं जेव्हा नातं जोडलं जातं त्यावेळेला स्वतः व्यक्ती असणाऱ्या त्या माणसाचं स्वतःच्या सोबत सोसायटीला धरून, रूढींना धरून, परंपरेला धरून एक वेगळं द्वंद्व चालू राहतं आणि याच्यातही तुम्हाला तुमचं नातं एक टिकून बॅलन्सिंग करून ठेवायचं लागतं. मग ह्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन जगण्याची वेळ येते का? तर नाही येते बाबा, कम्फर्टेबल चालेल, ओके. ह्याच्यापेक्षा कम्फर्ट झोन किंवा केमिस्ट्री अजून काय म्हणायचं? बरोबर. वाऱ्याची झुळूक येते, अंगाला स्पर्शून ती निघून जाते. आपण कसं करू? छान वाटलं. मी असं म्हणतो की ती सावली आहे, ती झुळूक आहे. वा वा वा, किती छान म्हणाल. एकदम रोमॅन्टिक आहे सर. आपल्याला माहिती नव्हतं, हेच तर पाहिजे होतं आपल्याला. दिसत नाही रे तुम्हाला कोणाला. आज तोच मुद्दा उचलायचा आपल्याला. सो लग्न कसं झालं? लग्न आमचं एक होतं की आमची खूपच जवळची माणसं होती लग्नामध्ये. म्हणजे माझी फॅमिली, यांची फॅमिली, बस कोणीच नाही, 100 माणसं. आणि अत्यंत घरगुती पद्धतीने असं घराच्या टेरेसवर साखरपुडा, हळद आणि घरापासून जवळ असणाऱ्या एका म्हणजे साध्या छोट्या सभागृहामध्ये आमचं टिपिकल मराठी पद्धतीने लग्न असं. पण मला एक विचारायचं, घरी कसं सांगितलं तुम्ही? कारण की जेव्हा घरी सांगितलं तेव्हा घरच्यांना माहिती होतं का हे सिंगम मध्ये विलन होते ते? घरच्यांना ते लक्ष त्यांना नव्हतं माहिती ना, घरच्यांना माहिती होतं का? आणि त्यांची रिॲक्शन काय होती? नाही, आमची ज्यावेळेस मैत्री छान झाली होती, घरी येणं जाणं तर होतच. त्याच्यामुळे हे माझे छान मित्र आहेत हे तर घरी माहितीच होतं. आणि घरी सांगितल्यानंतर त्यांना, कारण आम्ही इतक्या वेळा फोनवर बोलायचो, इतक्या वेळा भेटायचो, तर असं थोडीशी हिंट होती की असं काहीतरी असेल बहुतेक यांचं. आणि मी सांगितल्यानंतर ऑफकोर्स थोडासा काही वेगवेगळ्या गोष्टीने, कारण अभिनय या क्षेत्रातली एक व्यक्ती आणि या क्षेत्रा बाबतीत सामान्य माणसांच्या मनात काही वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे विचार असतात की ती व्यक्ती कशी असेल, काय असेल वगैरे. जरी आपण भेटलोय या व्यक्तीला तरी पण, तर अशा सगळ्या समस्या होत्या त्यांच्या मनामध्ये, विचारांमध्ये. पण मग नंतर मग ते फाईन, देव ओके. तुमच्या लग्नातला आठवणीतला क्षण कोणता आहे सर? तुम्हाला स्पेशली विचारायचं. त्या खूप बोलताय, तुम्ही काहीच बोलत नाही. मला लग्नाबद्दल ऐकायचं तुमच्याकडून सर. लग्न आठवणीला काय, हळदीचं टायमिंग होतं. किस्सा. हळदीचं टायमिंग असेल 6:30-7च्या आसपास आणि यांचं वराड पोचलं रात्रीच्या 12 वाजता. याच्यापेक्षा वेगळा काय किस्सा असू शकतो? मी आले होते आधी, माझे म्हणजे जनरली मी आमच्या लग्नाच्या म्हणजे लग्नाच्या दिवशी मी गाडी ड्राईव्ह करून आले होते. मी आणि माझी बहीण, आय थिंक आम्ही दोघं तिघं पुढे आलो होतो. कुठे झालं लग्न? वाईमध्ये. ओके. तर आम्ही पुढे आलो होतो. पण माझी जी बाकीचे जे माझे रिलेटिव्ह होते, नातेवाईक, त्यांनी जी बस केली होती ती बस झाली, बिघडली मध्ये रस्त्यामध्ये. आणि तो जो ड्रायव्हर होता, बस आता 10 मिनिटात सुरू होईल, 10 मिनिटात सुरू होईल, 10 मिनिटात सुरू करत 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 खूप तास गेले आणि मग ते उशिरा आले. सो आम्ही दोघे वाट बघत होतो, तर माझे आई बाबा येतील, आई बाबा येतील, आई बाबा येतील, पण त्यांना यायला उशीर झाला. असा किस्सा घडलेला. आता हाच लोचा म्हणून पण ऍक्सेप्ट कर. नाही सर, लोचा वेगळा सांगितला पाहिजे तुम्ही. सो एक असतं ना की म्हणजे आता एज डिफरन्स, ठीक आहे, हे मला तुमच्या वयापेक्षा थोडेसे मोठे वाटतात.
तरुण आहे सर, बट तरी स्ट्रगलमुळे असं झालं. पण तो एज डिफरन्स काय होता आणि तो तुमच्या फॅमिलीने एक्सेप्ट केला का तितक्या सहजतेने? आणि तो एज डिफरन्स एक काय होता? मिनिट, आता नवरा बायको इथे बसतो तर ऍक्सेप्ट केला हा काय प्रश्न आहे का? म्हणजे कसा केला असं मला म्हणायचं. नाही, आता मी कारण ठरवलंय की लग्न करायचं. सामान्य माणूस जसं म्हणाल की सामान्य फॅमिली त्या पद्धतीने थोडासा विचार करते की वयात एवढं अंतर असलं पाहिजे. 2 ते काही वर्षांपूर्वी असं होतं की 2 ते 3 वर्षच नवरा बायको मध्ये अंतर असायला हवं, जास्त नको. तुझं लव्ह आता मॅरेज आहे? हो हा? हो मग घरच्यांना कसं पटवलं? ती वेगळी ट्रिक आहे, ती नंतर. प्रत्येकाची काहीतरी वेगळी ट्रिक असते. माझी लव्ह स्टोरी आपण नंतर जाणून घेऊ, तुमची लव्ह स्टोरी आपण जाणून घेऊया. मी सांगेन की याचं एक ऍडव्हान्टेज मी घेते. मी काहीतरी चूक केली, माती खाल्ली, तर मी म्हणते मी लहान आहे ना, बस एवढं. सो आणि मी पण म्हणतो ठीक आहे मी मोठा आहे ना. मग तुम्ही दादागिरी करता का त्यांच्यावर? अजिबात नाही, नाही. उलट थोडं. पण आता तुम्ही अभिनय क्षेत्रात, म्हणजे हा थोडासा सिरियसली घेऊ नका, सर खूप सिरियसली घेतात. नाही रे बाबा. तुम्ही NSD मधून अभिनयाचं शिक्षण घेतलंय आणि सर असे शिकत एक्सपिरियन्स घेत स्ट्रगल करत जसं मी ऐकलं त्यांची स्ट्रगल स्टोरी, तर तसे आलं. तर तुमची अशी दादागिरी चालली असते का अभिनयाच्या बाबतीत की मी NSD मधून शिकून आले बाबा, तू माझं ऐक, असं काही असतं का? नाही, असं काहीच नाहीये. कारण आता NSD चे जे डिरेक्टर आहेत वामन केनेडी सर, त्यांच्यापासून यांनी ऍक्च्युली रणांगण या नाटकाला त्याचे दिग्दर्शक होते. सो त्यांच्याबरोबर खूप शिकलेत किंवा यांचा जो अनुभव आहे, प्रवास आहे तो, तर मला असं वाटतं अनुभव हे जास्त चांगला शिक्षक असतो तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकण्यापेक्षा. सो त्या बाबतीत यांचीच दादागिरी चालते. पण अमुक एक गोष्टींना घेऊन आमची प्रोसेस ऍक्च्युली वेगळी आहे. पण ह्यांना खूप रिहर्सल्स लागतात एकत्र काम कर. म्हणजे आम्ही जवळजवळ 5-6 फिल्म्स एकत्र केल्यात. हो. तर आणि मला अजिबात रिहर्सल करायला आवडत नाही. तुम्ही डायरेक्ट हे शॉट घेता. तर हा आमचा डिफरन्स आहे. नाही, तो 2 प्रकार आहे. तो डिरेक्टरच्या खुर्चीत म्हटल्यानंतर मला जाणून घ्यायचं असतं आणि को ऍक्टर म्हणून मला फरक पडत नाही. रिहर्सल नाही करायची, नाही करायचं, डायरेक्ट करूया. हा, कारण तिला रिहर्सल खूप लागतात. ह्याच्या पाठीमागचं कारण तिला असं वाटलं, कारण मी जी आता फिल्म डिरेक्ट केली त्यावेळेला हे बघ, मी एक ऍक्टर आहे, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा नाटक आहे किंवा सिनेमा काय हे त्या दिग्दर्शकाचं माध्यम आणि लेखकानं आणि दोघांनी मिळून ते फुलवले. नट नावाची जी प्रक्रिया आहे किंवा कोणी, बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे सेल्फ मेड फोकस म्हणतो ना आपण, की आपल्या अंगानं कॅरेक्टर डेव्हलप करणं, जे माझ्या गोष्टीला जर मारक ठरणार असेल त्या तुमचा क्राफ्ट, तर मला बघू दे ना तुमचं काय वर्किंग आहे. माझा हा हेतू त्याच्यावर. त्यांना जज करणं किंवा बघू तुम्ही काय दाखवताय हा माझा या बाजूने विचार आहे. ऍक्टर म्हणून मग माझा ग्राफ रेडी असतो. मग समोरच्याला वाटलं नाही रिहर्सल करायची, फरक नाही पडत, चला. हा. मग घरात कसं असतं? घरात वातावरण कसं असतं? संगीतमय, डायलॉगमय. वा. सिरियसली सांगतो, एकदा या तुम्ही सगळेजण कधी फिरत तिकडे आल्यावर आमच्या गावी, मग तुम्हाला लक्षात येईल की मी का तिकडे असतो ते. ऍक्च्युली एक छोटासा याच्यावरून मी एक किस्सा किंवा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. बऱ्याच जणांसाठी ना त्यांचा व्यवसाय, त्यांचं करिअर हा त्यांच्या आयुष्यातला एक भाग असतो. पण आमच्यासाठी, दोघांसाठी, आम्ही या करिअरला घेऊन इतके पॅशनेट आहोत, तर आम्ही यालाच आमचं आयुष्य मानतो दोघंही. आणि म्हणूनच कदाचित आज आम्ही नवरा बायको आहोत. आणि त्यामुळे आमचं बोलणं, आमच्या गप्पा, आमचं जगणं, सिनेमा, फिल्म मेकिंग, क्राफ्ट, म्युझिक ह्याच्या व्यतिरिक्त आमचं काहीच आयुष्य नाहीये. आम्ही यालाच घेऊन गप्पा किंवा आमच्या तिथे आला लायब्ररीमध्ये तुम्हाला कुठलं पुस्तक पाहिजे? मला वेद वाचायचं, वाचा. तुम्हाला रामायण वाचायचंय, आहे घरा. नाटक वाचायचंय, घ्या आणून. त्यामुळे आणि अर्थात आम्ही ते वाचतो. त्यामुळे ही प्रक्रिया फार गोड आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे, की या पलीकडे दुसरं काहीच नाही. मला जे येतं, माझ्या आत्मिक ऊर्जेनं मला जे करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्या ऊर्जेशी बांधिलकी असणारी एक पार्टनर तुमच्या बरोबर कोणीतरी आहे, जी सेम ऊर्जात्मक स्वरूपामध्ये जोडली जाते. मला वाटतं ह्या पलीकडे वेगळं काही असू शकत नाही. ज्यालाच प्रेम म्हणतात.
सो सर एक प्रश्न आहे की तुम्ही बायकोकडून कधी एखादी भूमिका आली तर सल्ले घेता का, विचारलं जातं का की बघ हा असा रोल आहे, करू की नको, तुला काय वाटतं, असं कधी विचारलं जातं का? मलाच पडलेले प्रश्न म्हणून मी तिच्याशी शेअर करत असतो बऱ्याचदा, तर त्याच्यातनं मला ती सपोर्ट करते. आता मधल्या काळात आता मी वेबसिरीज शक्यतो मी केली नाही, मी फक्त फिल्म्स करत राहिले आणि वेबसिरीज करायची वेळ आली त्यावेळेला मला बोल्ड वेबसिरीज म्हटलं की सगळंच आलं. पण त्याच्यासाठी एक ऍक्टर म्हणून त्या गोष्टीच्या आता कसं झालंय की वेबसिरीज मध्ये जेव्हा काम केलं जातं त्यावेळेला बोल्ड सीन्स शूट करणं ही त्या कथेची डिमांड आहे की नाही याच्या पलीकडे जाऊन ती लोकांची डिमांड म्हणून ते घुसवलं जातं, ते शूट केलं जातं. हे झालं फिमेल्स बाबतीमध्ये. मेल्स बाबतीमध्ये काही पर्सेंटेज त्यांना अशा अपेक्षित असतं, ते आता माझ्यासारखी पर्सेंटेज, मग त्यांना मलाही ओपन करायचं असतं. ओके, आता त्यांना आता तो पॉइंट ऑफ व्ह्यू बघ, इकडे फिमेल्सला का ओपन करायचं तो पुरुषांचा पॉइंट ऑफ व्ह्यू, इकडे पुरुषाला का ओपन करायचं तो फिमेल्स पॉइंट ऑफ व्ह्यू. बरं हेही मला मान्य आहे, पण त्याला लॉजिक काय आहे का, की मी त्याला जस्टिफिकेशन तुम्ही काय देताय. तर माझं चाचपडणं सुरू होतं आणि असे 2-3 प्रोजेक्ट माझ्या काय आले आणि मी त्या म्हणजे त्याचं काही दडपण आहे किंवा काय नाही, पण एक कल्चरल म्हणण्यापेक्षा कल्चरल पण मी म्हणत नाही. आता मी त्याची माझ्या मनाची तयारी केली की यार जर माझ्या त्या कथानकाला पुढे घेऊन जाणारा आणि त्याची नीड असेल तर त्यावेळेला तर तिनेच मला उलट सपोर्ट केला की म्हणजे की तुम्ही का ह्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणताय, कशा करता नाही म्हणतो की बोल्ड सीन करायचंय म्हणून किंवा काय. तुम्ही म्हटलं मी नीड असेल तर मला काही प्रॉब्लेम, म्हणजे तो दुजोरा मला तिच्याकडनं मिळतो. म्हणजे ती कम्फर्टेबल रोल बाबतीत तुम्हाला करून देतात की हा हे करू शकतोस तू तेवढं. ओके, तुम्ही यांच्याकडून कधी सल्ले घेतलात की हे करू का, ते करू का, प्रत्येक भूमिकेबाबत असं कधी होतं का? डेफिनेटली. आणि आम्ही चर्चा पण करत असतो की हे कॅरेक्टर कसं डिझाईन करायचं, ते कॅरेक्टर कसं डिझाईन करायचं. आता मी ज्यावेळेस घरातलंच प्रोडक्शन हाऊस होतं तर त्यावेळेस एखादा कॅरेक्टर असेल किंवा एखादा सीन असेल तर ह्यांचं त्याच्यावर काहीतरी वेगळं मत असायचं, माझं काहीतरी वेगळं, मग त्यातला मधला मार्ग काढून आम्ही काहीतरी एक करण्याचा प्रयत्न करायचो. तर डेफिनेटली आम्ही एकमेकांची हेल्प घेतो. तुम्हाला मॅम प्रश्न एक सारा नव्हता की सर आता म्हणाले की ते एवढे रोमॅन्टिक थोडेसे आता खुलतायत इंटरव्ह्यू मध्ये, तर ते सरप्राईज वगैरे कसं देतात तुम्हाला? एखादं सरप्राईज द्यायचं झालं तर त्यांनी कसं दिलंय? ते स्वतःच आठवतात की मी दिलंय का, कसं दिलंय? मी असे चोरून एक्सप्रेशन बघतो काय दिसतात. आय थिंक लग्नानंतर माझा पहिला वाढदिवस फेबमध्ये आमचं लग्न झालं, लगेचच 2-3 महिन्यांनी माझा बर्थडे होता. तर त्यांनी मला माझ्या बर्थडेच्या दिवशी सांगितलं आज ना माझे एक डिरेक्टर येत आहेत भेटायला आपल्याला, डिरेक्टर आणि त्यांची वाईफ येत आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी छान स्वयंपाक करून ठेव किंवा ते येणार आहेत. 2 दिवसापासूनच ते मला सांगत होते येणार आहेत. ओके ओके ओके. मग ज्या दिवशी माझा बर्थडे होता तर बरं ते ना एका ठिकाणी आलेत, आपण त्यांना भेटायला जायचंय. म्हटलं बरं. मग आम्ही छान तयार होऊन गेलो आणि मग एक हॉटेल होतं त्या रूम मध्ये गेलो. मी म्हणाले ते घरी का नाही आले आपल्या, ते म्हणाले नाही त्यांनी ते हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि ते तिथेच राहणार. मग आम्ही गेलो. मग मी पाहिलं तर ह्यांनी माझ्या आई बाबा आणि माझी बहीण असे आले होते आणि मग त्यांनी छान पार्टी ऑर्गनाईज केली होती आणि मग त्यांना बोलवलं होतं आणि मला माहितच नव्हतं. सो जे डिरेक्टर आणि डिरेक्टरची वाईफ येणार होते ते ऍक्च्युली माझे आई बाबा माझी बहीण. आणि मॅम तुम्हाला कसं कधी केलंय का सरप्राईज, कसा सरप्राईज देतात? ऍक्च्युली ती टप्प्याटप्प्यावरच सरप्राईज करते. ओके, म्हणजे विविध प्रकारे. म्हणजे माझ्यासाठी खरं तर ती जे काय करते ते एक वेगळ्या प्रकारचं सरप्राईज असतं की आता आय थिंक लंडनवरून चालू होतं ना शूटिंग करून किंवा काय, आणि कोजागिरी पौर्णिमा की आषाढी एकादशी संपली, म्हणजे तिच्या क्रिएटिव्हिटीचं सरप्राईज बऱ्याचदा अनुभवायला मिळते की अंगणामध्ये एक रांगोळी काढली तिथे आणि मला ते इतकं शॉकिंग होतं की अंगणामध्ये पहिल्या दिवशी पाहिलं तर एकादशी होती ना, तिने विठ्ठल रुक्माईची रांगोळी काढली होती. त्याच्यानंतर एकदा कोजागिरी पौर्णिमेला धरून तू चंद्र आणि ते, म्हणजे अशा खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की फॉर एक्झाम्पल माझ्या बर्थडेला धरून असेल, अॅनिव्हर्सरी तर चला ठीक आहे की तीच पुढाकार घेते बऱ्याच गोष्टीचा, पण वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे ती करत असते सरप्राईज. मी मगाशी जेव्हा तुम्ही आलात ना तेव्हा मी एक गोष्ट ऐकली, तुम्ही इंटरव्ह्यूला बसायच्या आधी म्हणालात की तुम्हाला हे सांगू नकोसा, मला तू थांबवू नकोसा की हे बोलू नको ते बोलू नको, असं तुम्ही पटकन बोलून गेलात. तर
तसं ते काय आहे? हा म्हणजे तसं एक होतं का की थांब जरा हे करू नकोस किंवा थांब नाही. नाही कारण की मग ऍक्च्युली काय होतं माहितीये का, म्हणजे तो एक मला लिंक लागली नाही की ते असं का नाही, म्हणाले. त्या ते ना- interviewची reject केली की मी फार फाडकन खरेपणानं सगळं म्हणजे असं म्हणजे त्यांचं कदाचित हा उद्देश असेल की तुम्ही खूपच स्पष्ट बोलताय किंवा तो स्पष्टपणा कधी कधी समोरच्याला नडू नये किंवा समोरच्याला पटकन वाईट वाटू नये ह्याच्या बाबतीत स्वभावाबाबतीत की तसं थांबवलं जातं का. मला ना नेहमीच भीती असते कुठे पण, फक्त इंटरव्ह्यूजला नाही, ते कुठे पण जातील तर ते काय बोलतील पटकन, तर मी नेहमीच अशी असते आता हे काय बोलतील, आता हे काय बोलतील, हे काय बोलतील. म्हणजे असं खूप त्याला घेऊन तर इतके किस्से आहेत. म्हणजे आता साधारणपणे ना प्लीज आम्हाला ऐकायला आवडतील. असे खूप किस्से आहेत. असे काही पण मध्ये पटकन बोलतात आणि मला असं वाटतं अरे हे त्याच व्यक्ती बाबतीत आणि त्याच व्यक्तीला का सांगता. ओ असं होतं. म्हणजे आता साधारणपणे एक छोटासा किस्सा सांगते. एक आमच्या ओळखीचे आहेत काकू, तर त्यांना आम्हाला असं काय काय देत असतात ते मी खाण्यासाठी. आणि मी एकदा असं त्यांना गमतीने म्हणाले की किस्सा आला. मला ना ते इतके डबे डबे देतात ना, मला त्याचं टेन्शन येतं. तर असं मी यांना बोलले, तर ह्यांनी डायरेक्ट त्यांना जाऊन सांगितलं अहो तुम्ही का डबे देतात, डबे 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 नका देत जाऊ या सगळे तुमचे डबे. आणि माझं एवढं नव्हतं करायचं. डायरेक्ट म्हणजे असं अच्छा म्हणून ते होतं. नाही नाही, देणाऱ्याचा पण उद्देश तसा नसतो, पण तिला ते प्रेशर काय येतं की एवढं ऍक्च्युली ती त्यांची हाऊस आहे त्या काकांची आणि ते सगळ्यांसाठी खूप करतात, खूप काही देतात किंवा काय. आणि हिला ते नेहमी गिल्ट का वाटतं की ते एवढं आपल्याला करतात, माझ्या वेळेनुसार मला ते देता येत नाही. काहीतरी केलं आणि दिलं तर ते एक दिवशी म्हणाले की आता मी तुला देणारच नाही म्हणे. यांच्या या वाक्यानंतर बापरे. म्हणजे त्यांचाही हेतू वेगळा होता, हिचाही उद्देश वेगळा होता, पण ती दरीमध्ये नसल्यामुळे मी काय केलं ते फाडकन. ती म्हणाली म्हटलं काय ते काकू इतकं काय काय खायला देतात की म्हणजे आता त्या डब्यात काय घालून द्यायचं किंवा काय. मग नंतर भांडण झालं. नाही भांडण नाही झालं, तिकडून येणं थोडस कमी झालं मला. डबे येणं कमी झालं. सो आता नवरा बायको म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. सो एकमेकांची साथ कशी लाभली आहे तो त्या प्रवासाबद्दल सांगाल. आता तुम्ही एक ऍक्टिंग इन्स्टिट्यूट पण सुरू केलंय, आम्ही बघितलं सोशल मीडिया. सो तो तिथपर्यंतचा एक प्रवास आणि अप्स अँड डाऊन तर असतात, अभिनयात असेल किंवा काही फायनान्शियल गोष्टी असतील, एका क्षेत्रात काम करताय. सो तो एक प्रवास असतो. नाही इन्स्टिट्यूटला धरून म्हणशील तर त्याचा माझा हेतू फारच वेगळा होता. मी जेव्हा कुठे लेक्चरसाठी किंवा कुठले मला इव्हेंट्स करता बोलवायचे, मी बोलायचो तो, बरेच फॅन्स मला भेटायचे, ते मला म्हणायचे की सर आता खूप आहेत फॅन्स तसे, आणि त्या अर्थाने ते रिॲक्ट होतात की हे कसं काय करता तुम्ही, ही थॉट प्रोसेस कशी बिल्डअप केली तुम्ही, ऍक्टिंगला धरून विचारायचे. तर त्यांना तो प्रश्न पडायचा की मग मी त्यांना सजेस्ट करावं काही ठिकाण की तुम्ही, पण माझ्याकडे त्यांना सजेस्ट करण्याकरता आजच्या तारखेला असं एक धंदेवाईक दुकानं उघडून बसणारे लोक खूप आहेत की मी तुम्हाला ऍक्टिंग शिकवतो म्हणून किंवा काय. पण करेक्ट लेवलला टीचिंग ज्याला आपण म्हणतो हे आपल्याकडे इकडे होत नाही कुठे. म्हणजे आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोकांचा फार मोठा हा गैरसमज आहे की हे लोक काय करतात, स्क्रीनवरची कॅरेक्टर्स बघितली की हे स्वतःला जज करतात की याच्यापेक्षा मी इतका सुंदर उभारदार आहे आणि त्याला रोल मिळाला आणि मला नाहीये. ती म्हणते की तिच्यापेक्षा मी कितीतरी ग्रेट आहे दिसायला आणि ती करते आणि मी करत नाहीये. पण ह्या आपल्याकडच्या या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करणाऱ्या कुठल्याही कलाकाराला हे माहित नाही की ते तिथं याच्यासाठी आहेत की ते कुठून ना कुठून तरी अकॅडमिक लेवलचं शिक्षण घेऊन परिपक्वतेची काहीतरी एक अंशी सीमारेषा गाठलेली आहे आणि म्हणून त्या मेकर्सने त्यांच्यावरती तो विश्वास ठेवलेला आहे आणि ते काम उत्तम करतायत. ह्यांचा समज असा की आम्हाला पण येईल, असं अंधारात तीर म्हणून येत नाहीये. म्हणजे मी पण जोशामध्येच बाहेर पडलो होतो, पण ह्या दुनियेत उतरल्यावर मला कळलं की मला अरे बापरे आपण जोश घेऊन आलो होतो, मला शिकणं बाकीच आहे. मी पळून आधी आलो, मग मी शिकलो, मी प्रूव्ह केलं, मला विश्वास ठेवायला लागले. याच्यातून खरं तर आमच्या अभिनय अल्केमी अकॅडमीचा जन्म झाला प्रॅक्टिकली. कारण ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून आली, थेअरी शिकून आली प्रॉपर. माझ्याकडे हा एवढा गाढा स्टुडंट्स म्हणजे हे फॅन्स मला विचारायचे, तर मी म्हटलं आपण असं करूया, पण लोकांच्या म्हणजे ज्यांनी कुठून प्रशिक्षण घेतलं नाही, ज्यांचं काही नाहीये, बलस्थान कुठलंच नाहीये, अशी माणसं लाखो रुपये लोकांकडनं लुटतात आणि त्यांना टीच करायला जातात. तर मी म्हटलं यार आपलं काही अडलं नाही म्हटलं, पण आपण एक सकस पद्धतीचं टीचिंग ज्याला आपण म्हणतो की ह्या लोकांना
तुमच्या भूमिकेच्या म्हणूया किंवा तुमच्या क्राफ्टच्या जवळ घेऊन जाणार एक सकस काहीतरी काम करू आणि ते वाजवी दरामध्ये करू म्हटलं. आपली ते काय आपलं पैसे कमवण्याचं माध्यम नाही. आणि तो डोलारा हिला तो म्हणजे तिची इच्छा होती, कारण ती म्हणाली की जे मी आता शिकलेली ते वेगळं काहीतरी रसायन आहे जे इथे कोणालाच माहित नाहीये. मायझनर नावाची थेअरी आहे, ती इतक्या अनेक वर्षामध्ये NSD मध्ये टीच केलं नव्हतं, ते तिच्या कालखंडामध्ये तिला शिकायला मिळाली. मी म्हटलं की करूया याच्यातून आणि आता जी आमच्याकडे मुलं शिकतायत सगळे बाहेर गावची आहेत. कोणी जळगावचं आहे, कोणी कोल्हापूरचं आहे, कोणी सांगलीचं आहे, कोणी बारामतीचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली ही सगळी मुलं आहेत. आणि आता ती जेव्हा तिथे अनुभवतात तर ती आलेली पोरं अजून कुठल्या तरी वेगळ्या अकॅडमी मधनं पास आउट म्हणजे शिकून आलेली. आणि आम्ही जेव्हा त्यांना हे शिकवायला तर ते म्हणतात की हे असं असतं हे आम्हाला माहितच नाही. मग परत ते चित्र उघडं पडतं की म्हणजे चुकीचं ट्रेनिंग दिलं जातं, त्यांचा पैशापोटी पैसा निघून जातो, यांना कोणी कास्टिंग डिरेक्टर उभं करत नाही कारण बेसिक नॉलेज त्यांच्याकडे नाही. तर ती पोरं रडून रडून हिला सांगतात की मॅम, म्हणजे ऍक्च्युअली इमोशनल होतं ते माहोल. की आम्ही एक साधारण 2-4 दिवसानंतर तुम्हाला काही प्रश्न आहेत का विचारा, तुम्हाला काय ते मॅडमला विचारा. मी मास्टर क्लास बोलता जातो, ती रेग्युलर घेते. तर तेव्हा ते जेव्हा बोलायला लागतात ना तेव्हा ते इमोशनल होऊन व्यक्त होतात. याच्यातून ऍक्च्युअली तुला काही नाही, याच कनेक्टेड. आणि तुझा जो आधीचा प्रश्न होता त्या संदर्भात मला सांगायचंय की माझा जो प्रवास होता ना, जनरली लोक आधी शिकतात आणि मग क्षेत्रात काम करतात. माझं असं झालं, मी या क्षेत्रात खूप आधीपासून काम करत होते, म्हणजे खूप लहानपणापासून मी करत होते. काम करत करत म्हणजे या क्षेत्रात करिअर करायचं हे ठरलं होतं माझं. पण घरातलं या क्षेत्राशी काही संबंध नाही, घराचं कोणी ओळखीचं नाही, त्याच्यामुळे नक्की कुठे काम करायचं, कोणाबरोबर काम करायचं हे माहीत नव्हतं. तर मी काम करत गेले तर एका कामातनं ओळख होईल आणि मग आपल्याला दुसरं काम मिळेल म्हणून काम करत गेले. पण ते काम करत करत म्हणजे जवळजवळ 10, 15, 20 वर्ष काम केल्यानंतर पण मला असं वाटत होतं की मी जे काम करतेय ते मला नाही आवडत किंवा हे काम मला नाही करायचंय, किंवा ह्याचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्यापेक्षा जरा मला म्हणजे आमची थॉट प्रोसेस मॅच होत नव्हती. आणि मला असं वाटत होतं की पडद्यावर शेवटी मी दिसते आणि मी मूर्ख दिसते, हे काम ते नाहीये जे मला करायचंय. मला हे असं सांगितलं जातं करायला, कारण ती त्यांची थॉट प्रोसेस आहे त्या दिग्दर्शकाची किंवा त्या प्रोडक्शन हाऊसची. सो ही कामं मला नाही करायची आणि जी मला जशी हवीत कामं जिथे होत आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचत नव्हते. सो मी मध्ये गॅप घेतला होता की नाही, मला हवं तसं जर काम होत नाहीये, कारण अमुक एक वर्ष काम केल्यानंतर फायनान्शियली तुम्ही थोडे स्टेबल होता आणि तुम्ही ब्रेक घेऊ शकता, आणि आता मला माझ्याप्रमाणे काम करायचंय. ह्या प्रोसेसमध्ये असतानाच आम्ही लग्न पण केलं. आणि मग मला असं बघूयात, म्हणजे आमचं चाचपडणं चालू होतं आणि याच क्षेत्रात असल्यामुळे कंटिन्युअसली आम्ही त्यात चर्चा करायचो. एकदा NSDशी रिलेटेड असं झालं, म्हटलं बघूयात, एक्झाम देऊन बघूयात. मी गेले दिल्लीला, 3 दिवसाच्या त्या परीक्षा असतात त्या दिल्यात. त्या परीक्षांमधून पास आउट पण झाले. परीक्षा पास झाल्यानंतर पण पुन्हा प्रश्न होता की हे कंटिन्यू करायचं नाही करायचं, घर संसार. मग त्यावेळेस यांनी खूप प्रोत्साहन दिलं, तू परीक्षा पास झाली आहेस ना, आणि हे सगळ्यांना नाही येत, सगळ्यांच्या नशिबात नसतं, सगळे क्लिअर नाही होत, तर तू जा, तू कर, बघतो. मग यांनी यांचं काम घर असं सगळं सांभाळत मी NSD करत होते आणि मग ते झालं. सो नवरा म्हणून हे खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यात की त्यांनी मला ते प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे मी हे NSD सारखं करू शकले. नुसतं NSDच नाही, तिने नेटफ्लिक्स आणि NFDCच्या वतीनं स्क्रीन प्ले रायटिंगच्या ट्रेनिंग मध्ये जगातनं 50 मुली फक्त निवडायच्या होत्या आणि त्या 50 मुलींची त्याने इंटरव्ह्यू एक्झाम घेतले आणि त्या 50 मध्ये हिची निवड झाली होती, ते पण तिने केलं. असे त्यांनीच परत तिला NFDC नेटफ्लिक्सच्या वतीने व्हॉइस बॉक्सिंग कॅटेगरीसाठी तिला बोलावलं. डबिंगच्या प्रक्रियेमध्ये पण ती परत पास आउट झाली, त्यामुळे मग ती जुळून आला. ऐसा हो गया. पत्नी म्हणून शीतल मॅमची साथ तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये कशी लाभली आहे? मजबूत, आणि ती राहील स्ट्रॉंगली. कारण इथून पुढे मी आता ज्या काय फिल्म्स करतोय किंवा माझं स्क्रिप्ट रेडी आहे किंवा आता हे जे विद्यार्थी घडवण्याचं काम आता ती म्हणा आम्ही जे करणार आहोत, इन फ्युचरमध्ये माझं तेच प्लॅनिंग आहे की छान एक असे परफॉर्मर तयार झाले पाहिजेत आणि तिची साथ त्यांना टीचिंगच्या रूपानं पण असेल. आणि उद्या जेव्हा मी काही कलाकृती करण्याचा प्रयत्न करेल तर माझ्याच टीम मधल्या त्या मुलांना मला ती संधी देता येईल, व्यासपीठ त्यांच्याकरता उपलब्ध करून देण्याची मला ती संधी मिळते.
आता 6 वर्ष झाली आहेत लग्नाला, सो लग्नानंतर काही आयुष्य बदललंय का? किती बदल झालेत आणि एकमेकांबद्दल काही नवीन कळलंय का? लॉकडाऊन मध्ये 8 ते 5 जॉब करणारे नवरे घराच्या बाहेर असायचे, म्हणजे नॉर्मली 9 ते 5 ड्युटी असते. त्यांचा परिवाराशी फारसा संपर्क येत नसायचा. लॉकडाऊन मध्ये हे घराच्या आतमध्ये अडकले आणि आपल्या भारतामध्ये एक रिसर्च झाला, त्याच्यात लक्षात आलं की लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये डिवोर्सच्या केसेसचं प्रमाण फार वाढलं. बरोबर. मग ह्याला कुठला संसार म्हणायचं तुम्ही? कारण तुम्ही 24 तास एकत्र आलात आणि तमाशे सुरू झाले. आणि त्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्ही पण अडकलो होतो. ओके. आणि तुमचं 2019लाच लग्न झालं आणि 1 वर्षांनीच लगेच लॉकडाऊन लागला. म्हणजे करेक्ट आहे. त्या करेक्ट वेळेत आम्ही अडकलो. प्रेम म्हणजे त्या पण मग आम्ही कलाकृती पण केली. त्याच्यामध्ये त्या 24 तासामध्ये लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची एक प्रक्रिया निर्माण झाली आहे. पण तिच्या माझ्या बाबतीत विचार करायला गेलो तर ती पुन्हा आणखीन तुम्ही एका डिस्टन्स वरून तुम्हाला एकमेकांना पोहोचणं फोन रूपाने किंवा मग तुमची थॉट प्रोसेस म्हणून अजून ती विकसित होत जाते. मग आम्ही तर त्या दरम्यान रात्रच्या रात्र वर्ड सिनेमा आणि त्याच्यावरचं डिस्कशन. सकाळच्या 4:30-5 वाजता चहा पिऊन झोपायचो. सकाळी झोपायचं. मग हा चढता आले काही आणि अनेक वर्ष ज्यांचा चढता आलेख होता त्यांचा घडता आलेख. आता शेवटचा प्रश्न लव्ह स्टोरी मधला. 6 वर्ष झाली आहेत, डेटिंगची काही वर्ष झाली असतील, म्हणजे मित्र म्हणून काही वर्ष झाली असतील. आता एवढ्या वर्षानंतर एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर ती काय द्याल? तिने दिलं की मी उत्तर देतो. थोडा भोळा आहे. भोळा आहे. बायकोच्या माध्यमातून पहिल्यांदाच कळलं की भोळे आहेत थोडेसे सर. आणखी गुण. अच्छा, मला वाटलं एकच कॉम्प्लिमेंट. काही सांगू शकता अजून गुण, की अजून असे कोणते गुण आहेत ज्यांनी संसार टिकून राहिलाय 6 वर्ष? हा म्हणजे बोलते की 60 वर्ष 6 वर्ष. आता तुम्ही हल्लीच्या याच्यात विचार केला. मी थोडी लहान आहे ना, मग ते मला थोडे समजून घेतात, माझ्या चुकांकडे डोळा करतात. आणि मी ऍक्च्युली खूप इम्पेशंट आहे. मी लगेच पेशन्स जर मी तर ते मग थोडंसं सगळं मला पुन्हा एकवटून धीर देण्याचं काम, स्ट्रेंथ देण्याचं काम ते नेहमीच करतात. काय सांगाल सर? त्यांना कॉम्प्लिमेंट करायची वेळ आली आहे. ती खूप खरी आणि स्पष्ट. ही कॉम्प्लिमेंट म्हणून पण सांगावं का भीती म्हणून पण सांगावं हा एक प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की ज्या कारणासाठी नेहमी तुझा काही हेतू किंवा जे काही चाच पडून खोल घुसून सारखी ती मुळं उकरून काढायचा प्रयत्न तर चालू आहे पण उत्तर नाही भेटत. तर तुला एका वाक्यातच मी तुला सांगतो की माझ्या सारख्या माणसाला हँडल करणं, की जो वेगवेगळ्या टप्प्यावरती इमोशनच्या ट्रॉमामधून गेलाय, वेगवेगळ्या टप्प्यावरती भोवतालच्या स्थिती परिस्थितीनं ट्रॅप केलेला एक माणूस आणि ज्याचा फिमेल वर्जनवरचाच विश्वास उडालेला आहे, अशा अनुभवाचा सामना करणारा एक माणूस. आणि खूप त्याहून पलीकडे जाऊन जर बोलायचं झालं तर तिच्या त्या खरेपणामध्ये, तिच्या त्या स्पष्टतेमध्येच माझ्यासारख्या माणसाचा स्वीकार करण्याची हिंमत. ओके. आणि त्याची दुसरी बाजू अशी की हे तिचं मोठेपण आहे, कारण माझं आयुष्य थेट अजिबात नाहीये. ओके. सगळं खाचकाळग्यांचं आणि वेड्यावाकड्या वळणांचं आयुष्य. ओके. ज्याच्यामध्ये एका वाक्यातच मी सांगेन की माझ्या आयुष्याचे काही तडे आहेत आणि अशा माणसाला सांभाळणं, अशा माणसाला सामावून ठेवणं, ही सगळ्यात ह्याला नेमकं कुठल्या शब्दात तू बांधशील ते तुझं तू बांध. एक शेवटचा प्रश्न. घरात कोणाचा दरारा आहे? 50-50. नाही, पण त्याला दरारा नाही, दरारा नाहीच आहे कोणाला. म्हणजे कसं ना, पण ते नाहीच म्हणतात. नाही, दरारा कसं म्हणणार? म्हणजे दरारा त्यांना कळलं. 50-50 म्हणायचं ना, इथून बऱ्याचदा आवाज वाढतो, मग माझे डोळे बस इक्वल. नाही, असं कधी घडलंय? माझ्याकडनं आवाज वाढायचं काहीच.
म्हणजे असं कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी. नाही जसं आता येताना आवर 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 ते इतकं होतं. मी म्हटलं तू जा पुढे, मी मागे घेते. हेच. पण याला आवाज वाढणं ह्याला मी कन्सिडर हा, but still. याला तू हेच मला म्हणजे या बाईंचा चेहरा दिसत होता. 12चं टायमिंग दिलं आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम माझा हा झाला की 12ला स्टार्ट करायचं, माझं मी शूटिंगची गणित बहुतेक लंच ब्रेक नंतरच सुरू होईल हा समज होता. बरं कधी काळी सडन आता ती एक बाजू मी सांगतो. कधी काळी चला रेडी, पुढच्या 3ऱ्या मिनिटात ही गाडीत बसायला रेडी, आणि आता तासभर झाला, 1.25 तास होत आला. तर मी हे तेव्हा आकर्षणापुरतं माहिती होतं आणि आता गृहीतच धरले जातो असं आहे, हे कळत नाही. त्यामुळे त्याला मी काही नाही म्हणू शकत, त्यांच्यावर तुमच्याप्रमाणे म्हणू शकत. सो ह्या दोघांची लव्ह स्टोरी जाणून घेतल्यानंतर आणि सरांचा रोमॅन्टिक अंदाज पाहिल्यानंतर आता आपण गेमकडे वळूया. सो हाऊ वेल डू यू नो इच अदर असं गेमचं नाव आहे. सो एक एक प्रश्न दोघांना विचारला जाईल, त्याची उत्तरं द्यायची. पहिला तुम्हाला प्रश्न, शीतलचा पहिला सिनेमा कोणता होता? हा. अरे यार एक मिनिट, तो 3 अक्षरी काय रे? तुम्हाला आठवतंय? नाही, त्यांचे एक्सप्रेशन सांगतात नाही. कृपा सिंधूच्या अगोदरचा ना, कृपा सिंधूच्या अगोदरची फिल्म आहे तो. आपल्या असिस्टंटने नाव घेतलं होतं त्याचं यार, तोच आहे ना? पण त्यांना पण नाही आठवत वाटतं. हो. मी सांगतो, कृपा सिंधू नावाची एक फिल्म आहे, त्याच्या आधीची ती फिल्म आहे. ओके. आणि विक्रम तिथे भेटला होता. मी करेक्ट बोललेलो आहे. जाऊ द्या, ते पकडूयात की ते तुमचा एक पॉईंट. अशोक सरांचा पहिला सिनेमा मराठी की हिंदी? दोन्ही. कोण जो पहिला केलाय तो? शंढयुग मराठी आणि शबनम मौसी हिंदी. तिथे बाहेर बसून ऐकलं. शीतलची पहिली मालिका पहिली मालिका एवढ्या गर्दीमध्ये पहिली कशी सांगायची? सांगायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे. लीड रोल होते की अशीच कुठली? कोणती? वृंदावन. येस. आणि अशोक सरांची पहिली मालिका? अशोक सरांची पहिली मालिका अमोल बालेकर दिग्दर्शित. सगळं सांगून त्याला पाखरू. काय पाखरू? थोडा पाऊल खुणा. मी काल वाचलं की माझी या प्रियाला प्रीतकडे ना ती नंतर होती का? मग असं बरंच काय का तुला वाचायला? हा, तेच म्हणून पहिली कोणती होती? पाऊल खुणा. ओके, लक्षात ठेवा. शीतलला तुमचं कोणतं कॅरेक्टर जास्त आवडतं? 2 ऑप्शन आहेत, शिवानायक सिंघम मधलं की बाबू रावडी राठोड मधलं? बारडो. दोन्ही नाही आहेत. दोन्ही नाही आहेत ना? हा, बारडो. हे दोन्ही पैकी नाही, हे बारडो फिल्म मधलं माझं कॅरेक्टर. ओके. अशोक सरांना त्यांचा आवडलेला सिनेमा कोणता? 140 के लास्ट लोकल की सिंघम? म्हणजे तो त्यांचा जवळचा आहे. 140 के लास्ट लोकल. शीतलचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोण आहे? अभिनेत्री पैकी शबाना आझमी. ओके. अभिनेत्यापैकी अभिनेता बॉलिवूडचा का? कोणताही, मराठी बॉलिवूड जो सर्वात जास्त आवडतो तो. इंग्लिश नाही का? चालेल. हॉकिंग फिनिक्स. ओके, बरोबर आहे. आणि अशोक सरांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री? अभिनेता बलराज सहानी हिंदीमध्ये जर असेल तर, आणि जर हॉलिवूड मध्ये असेल तर अल पचिनो आणि मार्लिन ब्रँडो, आणि मराठीमध्ये असेल तर विक्रम कुकले सर आवडतात. आणि अभिनेत्री नाना पाटेकर पण आवडतात. अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटील त्यांना आवडतात. शबाना आझमी ऑफकोर्स आवडतात. रेखा आवडतात. आता हा वेगळा प्रश्न, ह्याच्यावर तुम्हाला खूप विचार करावा लागेल. शीतलच्या शाळेचं नाव काय होतं? येस, मी डिफिकल्ट प्रश्न आणलेला आहे. शाळेचं? हो. कॉलेजचं सांगू शकतो? शाळेचं. अरे यार, असं पास झालं होतं ते शाळेसमोर. ती पण चाचपडेल सांग. काय त्यांच्या शाळेचं नाव चाचपडेल कशी? तेच त्या म्हणतात नाव. कार्तिक आर्यनचं तिने कॉलेज मला दाखवलं.
ओके. आणि त्याच्या पलीकडच्या गल्लीतनं गाडी येतो की ही माझी शाळा म्हणाले, पण नाव नाही. नाव नाही. शाळा तीच आहे ना? पण भारती विद्यापीठ. भारती विद्यापीठ मी बोललो कॉलेज की शाळा? मी भारती विद्यापीठ बोलणारच होतो ना. शाळाच मग बोलायचं. तुम्ही भारतीय विद्यापीठ नाही बोललात. तुम्ही म्हणाला की कॉलेज की शाळा? कॉलेज की शाळा असं म्हणून म्हटलं मी, कारण भारती विद्यापीठ मला माहितीच होतं ना. अशोक सरांच्या शाळेचं नाव नाही माहित. नाही, डायरेक्ट बोला नाही माहिती. ऑनेस्टली नाहीच माहिती. सो मी सांगा. आता मगाशीच सांगितलं शाळेचं नाव. माझ्या शाळेचं नाव होतं, म्हणजे अगदी प्राथमिक ह्याच्यातलं, जीवन शिक्षण विद्या मंदिर पवारवाडी. वा वा वा. आता शीतल मॅमचं आवडतं गाणं कोणतं आहे? आवडतं गाणं एनी टाइम म्हणशील तर मग आत्ताची सगळीच क्लासिकल गाणी ती ऐकते. एक असं नाहीच आहे पण कोणतं. अच्छा, एक ओके. असं नाहीच आहे. अशोक सरांचं आवडतं गाणं? ते सतत रोंदू गाणे गात असतात. जा नाही कैसे लोक. आता आपण जर नोटीस केलं असेल तीच शिट्टी वाजवत होते. पण असं खूप गाणे आहेत, म्हणजे एक असं नाहीये. पण एक सर होऊन जाऊ देत गाणं, कारण की मगाशी मग तुम्ही गाणं गुणगुणत होतात, म्हणजे मगाशी पासून मी खूप वेळा बघते तुम्हाला एवढा वेळ गाणं. कराओके सिस्टम वरती मी गातो ना गातो. स्टाईल प्रमाणे. मला ते तिथे माझी म्युझिक आणि माझ्या गाण्याची सांगड होते. असं नाही. ओके, हा शेवटचा प्रश्न होता. आता लोच्याकडे वळूया. सो आयुष्यात आता 6 वर्ष झाली आहेत, काहीतरी लोचा घडला असेल दोघांचा पण. मी सांगते पटकन. त्या रेडी आहेत सांगायला. असे खूप आहेत, पण त्यापैकी एक खूप सांगते की लग्नानंतर असं असतं की व्हॅलेंटाईन, फर्स्ट व्हॅलेंटाईन, सो आपण खूप एक्सायटेड असतो. सो त्या तेच परत ऐकणार आहेत माणसं. व्हॅलेंटाईन डे मला ऐकू दे ना. अरे काय होणार आहे. इट्स ओके. तर यांनी लग्नाआधी ना मला एक इव्हनिंग गाऊन असं छानपैकी सिंड्रेला स्टाईल दिला होता. तो कधी मला घालण्याचा प्रसंग नव्हता आला. सो मी विचार केला आपली फर्स्ट व्हॅलेंटाईन आहे तर आपण त्या दिवशी तो घालूया. आणि मग त्या दिवशी मी छान घर असं फ्लावर डेकोरेट केलं आणि कॅन्डल्स वगैरे असं सगळं हे केलं. छान छान तयार झाले. आणि त्यावेळेस हे खाली बॅडमिंटन खेळत होते. बॅडमिंटन वरून वरती आले, खेळून वरती आले. म्हणाले अरे आज काय, आज एवढं सगळं छान सजवलंय वगैरे. आणि मी पण छान तयार झालो होते. तर मी म्हटलं काही नाही, म्हणजे कळेल वगैरे. आणि मग सगळं छान तयार झालं होतं. मी यांना विचारलं आयरिश कॉफी घेणार का? तर ते म्हणाले ओके चालेल कर. मग मी आयरिश कॉफी करायला गेले. त्याच्यानंतर मी एक ऐकला आवाज, हॅलो आम्ही ना आयरिश कॉफी करतोय, तुम्ही पण या आमच्या घरी. मग यांनी एका काकांना बोलवलं आयरिश कॉफी घ्यायला. आणि त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. सो मी अशी छान तो सिंड्रेला गाऊन घालून फ्लावर डेकोर, कॅन्डल लाइटिंग, असं सगळं काहीतरी छान स्वयंपाक केला होता वगैरे, असं सगळं ते वातावरण. आणि यांनी फोनवरून एका काकांना बोलवलं आयरिश कॉफी प्यायला. मी जसा तो फोन ऐकला कट टू मी सगळ्या मेणबत्त्या विझवल्या, जाऊन ड्रेस चेंज करून घरातले कपडे घालून आले. हा लोचा घाला होता. म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेट तुम्ही दोघं प्लस काका अशी झाली होती का? आयरिश कॉफी. ऍक्च्युली आयरिश कॉफी हा जो प्रकार आहे ना, तो मला परिचित नव्हता. आणि तो आमच्या काकांनी मला त्याची चव पहिल्यांदा दाखवली की अशा पद्धतीने. ऍक्च्युली ते दोघे खूप त्या अर्थानं चांगले. पण आपण नेमकं या वेळेला त्यांना बोलवू का वगैरे हा प्रश्न माझ्या डोक्यात नाही आला. तो आयरिश कॉफी टू आयरिश कॉफी कनेक्ट झाला. आणि पण मग तुम्ही त्यांना विचारलं ना की तू केवढी नटली आहेस का, आणि तू का म्हणतेस की आयरिश कॉफी बनवूया का, एकत्र कॉफी पिऊया का, हा प्रश्न तुमच्या डोक्यात नाही आला का? नाही आलं. म्हणजे पण नंतर भांडणं झाली, रागावल्यात तुम्ही? म्हणजे असं थोडंसं भडकणं असतं ना की मी एवढं सगळं प्लॅन केलं तुझ्यासाठी आणि मग नंतर तू काकांना बोलवलंस. नाही, ती सजामत फार वेगळी असते. ते भेटेल त्याला हेच उदाहरण देते, त्याच्यामुळे ते एकदा भांडले असतील तर ते मोकळं झालं असतं. मी पण नाही भांडले असतील ते चाललं असतं. प्रत्येक वेळेला हेच ऐकवायला जातं. बायको आहे ना शेवटी, ते ऐकवणार. सो खूप मजा आली तुमच्या. हा बोलायचं काय तुम्हाला? नाही काहीतरी बोलायचं होतं. हा माझा म्हणजे हा लोचा कोणाचा झाला नक्की? माझा त्यांचा झाला. तुम्हाला लोचा सांगायचा का खोटा? तिचाच झालाय तो. तिचाच झालाय. हा नव्हे, अजून भरपूर अजून सगळे त्यांच्या बाबतीतच झाले. तिच्याच बाबतीत झालेला आहे. तिचा तिनेच करून घेतला होता. मी टाळत असतो काही गोष्टी ती करायला पुढे जाते. एका हॉटेलच्या बाहेर चहा प्यायला थांबलो होतो मी, आई आणि ती होती. आणि माझ्या लक्षात आलं, एक अंदाज आला. तर मी नॉर्मली सगळ्या लोकांना फोटो देत असतो.
तिला यावेळेला म्हटलं की अगं नाही, चल आपण जाऊया. तर म्हणाले सगळ्यांना एरवी तुम्ही फोटो देता. तर एक बायकांची बस आली होती आणि ती सगळ्या महिला त्या बायका पोरी सगळं खाली उतरल्या. तर तिला म्हटलं चल आता पटकन आपण जाऊया. तर ते म्हणजे सगळ्या जगाला देता, मग त्यांचा काय प्रॉब्लेम आहे असं म्हणेपर्यंत त्याच्यातल्या काही बायकांनी मला गाठलं फोटो काढायचा. मी म्हटलं अगं चल चल असू दे ना म्हणे. म्हटलं ओके. कॅमेरा तिच्याच हातात थमवला. बायकोनेच फोटो काढले. पण ते कसे काढले ते नंतर तिला म्हणावं लागलं की म्हणजे ही माझे त्या बायकांच्या बेचकीत जी अवस्था झाली होती त्याचे बायको माझी फोटो काढत होती. झालं होच्या नेमकं कोणाचं, तुमचं झालं, त्यांचं झालं, कोणाचं तिचं झालं. मी तर चल म्हटलं होतं गुपचूप. हो म्हणजे मला ते फोटो काढताना अरे काय म्हणजे अरे ह्याला किती वेळ झाला आणि म्हणजे किती मिनिटं सुरू होतं बायकांबरोबर फोटो काढणं? अरे म्हणजे किती वेळ कॅमेरा घेऊन उभ्या होत्या? नाही कॅमेरा घेऊन उभं होतं त्याला काही बंधन नाहीये. त्याचा त्रास नाही झाला. ज्या पोझिशन मध्ये ते फोटोज काढत होते तर त्याचा प्रॉब्लेम होता की म्हणजे खूपच क्लोज फिजिकली. हे मेन पॉइंट ते तुम्ही सांगितलंच नाही. फिजिकली खूप क्लोज म्हणून खूप क्लोज म्हणजे माझे एक्सप्रेशन चेंज होत होते आणि बास होता म्हणजे काय. हा म्हणजे माझं असं झालं होतं की काय हे लाजत होते. आणि तुम्ही सांगायचा प्रयत्न नाही केला, समोर उभी आहे ती म्हणजे बायकोच आहे. प्रश्न तो नाहीच आहे. मी टाळत होतो हे माझ्या डोक्यात तुला सांगत होतो ऐक माझं, सांगत होतो ऐक माझं, आणि आता ह्याची तू साक्षीदार आहेस. आता त्यांचाच लोचा झाला. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला. थँक्यू तुम्ही इथे आलात. थँक्यू स्नेहल. यू आर सो क्यूट, सो स्वीट. थँक्यू. व्हेरी मच सगळ्यांना.